आज मी सकाळी उठले होते 3:30 वाजता आणि रात्री झोपले होते 2 वाजता. तर तुम्ही समजू शकता 1.5 तासाची माझी झोप झाली आणि घराच्या बाहेर मी पडले होते 4 वाजता. तर माझ्या ब्राईडचा होता आज विधी लूक आणि तिला सकाळी 7 वाजताच रेडी पाहिजे होतं. त्यामुळे आम्ही 5 वाजता स्टार्ट करायचं ठरवलं होतं. ब्राईड आज ऑन टाईम होती, त्याच्यामुळे आज मेकअप एकदम टायमिंगमध्ये झाला. बरोबर 7 वाजता माझी ब्राईड रेडी होती. तिची हेअरस्टाईलसुद्धा खूप सुंदर केली होती. जशी त्यांच्या रिक्वायरमेंट होत्या सेम तसंच आम्ही केलं होतं. आणि खूप जास्त थंडीचे दिवस होते, तर म्हटलं थोडंसं ऊन घेऊन यावं म्हणून मी ऊन घ्यायला गेले होते आणि त्या कोवळ्या उन्हामध्ये ब्राईडचे एवढे सुंदर सुंदर फोटोशूट झाले होते की मी सांगूही शकत नाही. तर अशी असते एका मेकअप आर्टिस्टची लाईफ, म्हणजे ना झोप आहे, ना तहान आहे, ना भूक. पहिला हा विधी लूक कंप्लीट झाला होता आणि नंतर ती काही चेंज वगैरे करणार नव्हती, फक्त एक नॉर्मल टचअप होता. पण तो 12 वाजता होता, त्यामुळे आम्हाला तिथे थांबणं कंपल्सरीच होतं. तर त्याआधी मी म्हटलं पोटा पाण्याची जरा पूजा करूया, म्हणजेच मी थोडासा नाश्ता वगैरे केला आणि नंतर आम्ही परत हॉलवरती गेलो, लोकेशनला गेलो आणि तिथे जाऊन तिचं टचअप वगैरे कंप्लीट केला, पॅकअप केलं आणि संध्याकाळी थोडंसं काम होतं म्हणून पुण्याकडे लगेच रवाना झालो. आणि घरी आल्यावरती पाहतो तर काय, माझे चार्जर मस्त बेडवरती होते. नेहमीप्रमाणे मी चार्जर विसरलेले होते. तर काय झोप झालेली नव्हती म्हणून मस्त झोप घेतली आणि संध्याकाळी माझ्या मीटिंगसाठी गेली. तर काही असे मिनी ब्लॉग्स तुम्हाला आवडतात का? आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.